नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला गुरुचरित्रामधील अध्याय 18 म्हणून दाखवणार आहे. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण दत्त महात्म्य आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचं महात्म्य आणि 18व्या अध्यायाची फलश्रुती काय आहे ते थोडक्यात सांगणार आहे. श्रोते हो, अत्रि अनसूयानंदन भगवान दत्तात्रेय हे शीघ्र प्रसन्न होणारे आहेत. ते स्मर्तुगामी आहेत. त्यांच्या पूजेने सौभाग्य प्राप्ती होते. त्यांच्या नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होते. त्यांच्या भजनाने भवपाश तुटतात. त्यांच्या भक्तीने चारी पुरुषार्थ सिद्ध होतात. ते भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहेत. ते आपल्या सदाचारी व एकनिष्ठ भक्तांचे सदैव कल्याण करतात. त्यांच्या कृपेने सर्व मंगल होते. म्हणून सद्भावाने त्यांची भक्ती करावी. आता आपण ऐकूयात श्री गुरुचरित्र ग्रंथ महात्म्य. सरस्वती गंगाधर कृत श्री गुरुचरित्र या ग्रंथात श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती या 3 अवतारी पुरुषोत्तमांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. या ग्रंथाला श्री गुरु नृसिंह सरस्वतींची पूर्ण कृपा लाभलेली असल्याने हा ग्रंथ अनुभवसिद्ध म्हणून प्रख्यात आहे. या वरद ग्रंथाला वेदतुल्य मानले आहे. हा अद्वितीय ग्रंथ दत्तोपासकांमध्ये अत्यंत प्रिय असून या ग्रंथाच्या पठण पारायण रूपी सेवेने श्री गुरूंची प्रसन्नता लाभून भक्तांचे सर्व मंगल होते. आता आपण बघणार आहोत या 18व्या अध्यायाची फलश्रुती. श्री गुरूंच्या चरणी दृढतर विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 18व्या अध्यायाचे 6 महिने नियमपूर्वक नित्य पठण केल्यास आर्थिक अडचणी दूर होतील. दारिद्र्याचे निरसन होईल. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने नोकरी मिळेल. धंद्यात यश मिळेल. अर्थप्राप्तीचा सुयोग्य मार्ग मिळेल. लक्ष्मी स्थिर राहील. घरात सुख, शांती, समाधान व समृद्धी नांदेल. कल्याण होईल. कर्जमुक्ती होईल आणि घरात चोरी होणार नाही. तर आता आपण चालू करूयात अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सुधारस आमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू, ऐकता न धाय माझे मनू, कांक्षा होतसे अंतःकरणू, कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नोहे अंतःकरणी, कथामृत संजीवनी, आणिक निरोपी दातारा. येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तींसी, मस्तक ठेवी चरणासी, कृपाभाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी, संतोषले सिद्धमुनी, सांगतात विस्तारोनी, ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्य शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी, तल्लीन झाली निश्चये. तुझ करिता आम्हासी, चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण जाहले अवधारा. बिल्वडी स्थान महिमा, निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी, श्री गुरु होते गौप्य होऊनी, प्रकट झाले म्हणोनी, पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा प्रवाहात, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले 12 अनुपम तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग मानस तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण,
पंचगंगा कृष्ण संगम अति उत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाण. तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी. 5 नामे आहेत थोरी सांगेन ऐक एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती. ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेचिया संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी. पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियेसा. अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी. शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे तयासी वंदोनी स्वभावे. पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात. अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे. या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी. एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असती पै. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा. तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी. या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे 12 कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी. सप्तगंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्याचा. ब्रह्महत्यादी पातके जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभिष्ट होती तेथे. काय सांगो त्यांचा महिमा आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णो. साक्षात जाणा कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू. गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तये स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणोनी प्रकट जाहले. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर म्हणिजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण. कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियेसी.
तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी. पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी. घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्य. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी. गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून निघती तये वेळी. तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे मूळ मूळ श्री गुरु छेदिती तात्काळ. टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी. विप्र वनिता तये वेळी दुःख करती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्हा. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. छेदिले आमुच्या ग्रासासी टाकोनी दिले भूमीवरी. ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी. पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण. भ्रतार म्हणे तये वेळी जे होणार जया काळी. निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण. पिपिलिकादी स्थूल जीवन समस्ता आहार करीतसे. आयुरन्न प्रयश्चती ऐसे बोले वेदश्रुती. पंचानना आहार हस्ती केवी करीतसे प्रत्यही. 84 लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर. रंकाराया एक दृष्टी करुनी पोषितो हे सृष्टी. आमुचे प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण. भोगणे आपुले आपण पुढली यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले ते भक्षणे कवण बोल सांग मज. बोल ठेविसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारसी. ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्ठोनी. तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी. नेले आमुच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा. येणे परी स्त्रियेसी संबोधित परियेसी. काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुल्या द्वारी. टाको म्हणोनी द्विजवरी खणित झाला त्या काळी. काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी. आनंद झाला बहुवसी घेऊनी गेला घरात. म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले. म्हणोनी वेलासी तोडिले निधान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाओ निसंगमी गुरुपासी पूजा करीती भावेसी. वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवणासी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल. ऐशा परी द्विजासी सांगती श्री गुरु परियेसी. सुखी असावे आपुल्या गृहासी पुत्र पौत्री नांदावे. ऐसावर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बापा. कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी. दैवे उणा असेल नरू तेणे भजावा श्री गुरु. तोची पावेल पैल पारू
पूज्य होय सकळ लोका. जो का भजेल श्री गुरु ते, इह पर साधे तया ते. अखंड लक्ष्मी सदना ते, अष्टैश्वर्ये नांदती. सिद्ध म्हणे नाम धारकासी, श्री गुरु महिमा आहे ऐसी. भजावे मनोभावेसी, कामधेनु तुझे घरी. गंगाधराचा नंदन, सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन. पुढील कथा अमृतपान, ऐका श्रोते हो एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित. विप्रदैन्य हरयेथ कथा निरोपिली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु. शुभं भवतु. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.